नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 28 मे 2023 या दिवशी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं। त्यानंतर नव्या संसद भवनात सेंगोलची प्रतिष्ठापना करण्यात आली। लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर सेंगोल ठेवण्यात आला। महाराष्ट्र सरकार पण सध्या एक नवीन ट्रेंड काढण्याचा प्रयत्न करत आहे, सेंगोल नावाच्या काठीचा ट्रेंड। तुम्हाला आणि सर्व भारतीयांना भारताची आणि महाराष्ट्राची राजमुद्रा हे अशोक स्तंभ आहे हे माहीतच आहे, पण सेंगोल हे नवीन प्रकार या भाजप सरकारने कुठून आणला आणि का आणला हे मात्र आणखी कुणालाच कळलेलं नाही। लोकसभेमध्ये मोदी ते सेंगोल नावाची काठी घेऊन फिरत होते। यावरून तुम्हाला आणि सर्व भारतीयांना हे समजलेच असेल की हे लोक कुठेतरी अशोक स्तंभ ही राजमुद्रा बदलून सेंगोल ही राजमुद्रा करावी यासाठी सर्व खटाटोप करत आहेत। खूप साऱ्या लोकांना या सेंगोल नावाच्या काठीचा इतिहास माहीत नसेल, तर आज या व्हिडिओमध्ये आपण याच सेंगोल काठीचा इतिहास काय आहे आणि होता हे पाहणार आहोत। सेंगोल म्हणजे राजदंड किंवा राजाची काठी असा होता, पण आता आपला देश स्वतंत्र झाला आहे। मग भारत देश राजाच्या सेंगोल काठीनं चालवला जाणार की संविधानानं? हा प्रश्न सर्व भारतीयांनी सरकारला विचारला आहे, पण त्या प्रश्नाचे उत्तर भारत सरकारतर्फे आणखीन दिलं गेलं नाही। सेंगोल हे राजदंड हुकुमशाहीचे प्रतीक आहे। ज्या वेळेस एखाद्या राजाचा राज्याभिषेक केला जातो त्यावेळेस हा सेंगोल प्रस्थापित केला जातो आणि त्या देशाचा कारभार हा हुकुमशाही मार्गाने चालवला जात असे। पण हे असे कृत्य करून सरकार कुठेतरी संविधान विरोधी कार्य करत आहे असे आता सर्व भारतीयांचा समज झाला आहे। भारतीय उपखंडात चोला हे सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणाऱ्यापैकी एक होते। 3 तामिळकम राज्यापैकी मुकुटधारी एक आणि सोबत चेरा आणि पंड्या अशा साम्राज्याची 13व्या शतकापर्यंत विविध प्रांतावर सत्ता होती। एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सत्तेचं हस्तांतर सेंगोल देऊन पूर्ण होत असे। अलीकडेच महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातीत अशोक स्तंभ राजमुद्रेऐवजी सेंगोल छापण्यात आला होता। आणीबाणीला 50 वर्षे झाल्यानिमित्त संविधान हत्या निषेधात आयोजित कार्यक्रमातही सेंगोलचा वापर करण्यात आला। अशोक स्तंभ राजमुद्रेऐवजी सेंगोल छापल्यामुळे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचे कार्यकर्ते यांनी याचा तीव्र विरोध करून ते जाहिराती सरकारला हटवायला लावल्या। महाराष्ट्रातील जनतेचा आक्रोश पाहून शेवटी महाराष्ट्र सरकारला ते जाहिराती तत्काळ काढाव्या लागल्या। पण ही लोक अशोक स्तंभ राजमुद्रेऐवजी सेंगोल का व कशासाठी लादण्याचा प्रयत्न करत आहेत? भारतामध्ये बेरोजगारी, महागाई, भूकमरी, भ्रष्टाचार या गोष्टीला कसा आळा घातला जाईल याविषयी कायदे करायचे ऐवजी हे असले लोकांच्या भावनाशी खेळायचे धंदे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार का करीत असेल? कितीतरी सरकारी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत। गरीब मुलामुलींना दर्जेदार शिक्षण भेटायचं तर सोडूनच द्या, त्यांना मूलभूत सोयी देखील मिळत नाहीत। कितीतरी शेतकरी त्यांच्या मुलांची शाळेची फीस भरता आली नाही म्हणून आत्महत्या करत आहेत। त्यांच्या मालाला योग्य ते भाव मिळत नाही। दुसरीकडे बसने प्रवास करायचा झाला तर त्या ठिकाणीही दुप्पट भाडे वाढ करून लोकांचा खिसा रिकामा झाला आहे। या सर्व महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायच्या ऐवजी सरकार अशा गोष्टीकडे लक्ष देत आहे ज्या गोष्टीमुळे कोणाचं काही भलं होणार नाही। संविधान हत्या दिवस कोणी साजरी करतं आणि का करतं? आणीबाणीचा कायदा हा संविधानमध्ये आहे। मग आणीबाणी लागू केली तर संविधानाची हत्या कशी काय होऊ शकते? समजा परशुराम जयंती हे जर मातृत्व हत्या दिवस म्हणून साजरी केली तर चालेल काय? कारण परशुराम याने त्याच्या आईची हत्या केली होती। संविधान हत्या दिवस याच्या ऐवजी जर लोकशाहीचा काळा दिवस असे असते तरी लोकांनी विरोध केला नसता।
पण यांना तर संविधानाची हत्या करायची आहे. संविधान हत्या दिवस साजरी करण्याची काहीच गरज नव्हती. तरी पण लोकांच्या भावनांशी खेळत असाल तर जनतेची सहनशक्ती एक वेळेस संपेल आणि तुम्हाला त्यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावेच लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान चिरायू आहे आणि राहणार, हे मात्र सत्तेत असलेल्याने विसरायला नको. भारतातील जनता ही संविधान आणि लोकशाही टिकून राहावी यासाठी ते कोणतीही पायरी ओलांडायला तयार आहेत. संविधान विरोधी कायदे व कोणतेही अध्यादेश या देशाची जनता भारतात चुकूनही स्थापित किंवा लागू होऊ देणार नाही.